सोलापुरात अपूर्ण राहिलेल्या वसतिगृहाचा वापर नशा, जुगार आणि अश्लील कृत्यांसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. निधी अभावी या वसतिगृहाचं काम रखडल्याची माहिती आहे. ITI शिकणाऱ्या 50 विद्यार्थिनींसाठी 2011 साली या वसतिगृहाचं काम सुरू झालं. सुमारे 50 लाखांचा खर्चही करण्यात आला, मात्र काम अपूर्ण राहिल्यानं गेल्या 16 वर्षांपासून वसतिगृह पडीक आहे. सोलापुरात ITIचं शिक्षण घेणाऱ्या 50 विद्यार्थिनींसाठी शासनातर्फे वसतिगृह बांधण्यात येणार होतं 2011 साली. यासाठी इमारत बांधण्याचं काम देखील सुरू झालं, मात्र 2025 झालं तरी ही इमारत काही पूर्ण होऊ शकली नाही. आणि या इमारतीचा वापर आता कशा पद्धतीनं होतोय तेच दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर हे दृश्य पाहून कोणालाही किळस येईल अशा पद्धतीचे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. सोलापुरातल्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागच्या बाजूला खरं तर शासनातर्फे ITI शिक्षण घेणाऱ्या 50 विद्यार्थिनींसाठी हे हॉस्टेल बांधण्यात येत होतं. सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च देखील करण्यात आला आणि तात्पुरत्या स्वरूपात काही रूम्स देखील बांधण्यात आल्या वसतिगृहाच्या. मात्र निधीच्या कमतरतेच्या अभावी ही इमारत पूर्ण होऊ शकली नाही आणि 2011 पासून 25 पर्यंत ही इमारत अशाच पद्धतीनं पडीक स्वरूपात आहे. आणि मग त्याचा वापर अशा पद्धतीनं गर्दुल्ले करतायत. गैरकृत्यांसाठी या इमारतीचा वापर आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला निरोधची पाकिटं, दारूच्या बाटल्या हेच सगळं पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाबर आपल्यासोबत आहेत. दादा, पूर्ण इमारत तुम्ही पाहिली आहे, पाहिल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला आणि किती किळसवान आहे हा सगळा प्रकार? अतिशय भयानक परिस्थिती आहे. कारण प्रशासनाने गरीब विद्यार्थिनींसाठी ITI शिकणाऱ्या गरीब विद्यार्थिनींसाठी इथं हॉस्टेलची सुविधा व्हावी म्हणून 2011ला 50 लाख रुपये मंजूर केले आणि त्याप्रमाणे इथे बांधकाम करण्यास सुरुवात केली. पण कालांतराने सरकार बदलल्यानंतर निधीची कमतरता भासली, अधिकारी बदलत गेले, त्यांनी पाठपुरावा केला नाही, त्यामुळं हे बांधकाम अर्धवट राहिलं आणि त्यामुळं हे हॉस्टेल पूर्ण होऊ शकलं नाही. पण हॉस्टेल जरी पूर्ण होऊ शकलं नाही तरी बांधकाम जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे. आणि या 90% बांधकाम पूर्ण झालेल्या जवळपास 3 शाळा आहेत, चांगल्या नावाजलेल्या शाळा आहेत, तिथे कॉलेजेस आहेत, तिथे गरीब विद्यार्थिनी शिकतात. आणि असा प्रकार जर भर सिटीमध्ये आणि शाळेंच्या जवळ जर गैरप्रकार होत असेल तर अतिशय विदारक असं दृश्य आहे. मी म्हणजे आपल्या माध्यमातून मी बघतोय की इथे निरोधचे पाकिटं आहेत, दारूच्या बाटल्या आहेत आणि असंख्य म्हणजे प्रत्येक जेवढ्या पण रूम आहेत त्या प्रत्येक रूममध्ये असं विदारक दृश्य आहे. तर याला प्रशासनाला या संदर्भात कधी जाग येणार आहे हा मला प्रश्न पडलेला आहे. कारण अनुचित प्रकार जर भविष्यामध्ये काही घडला तर याला जबाबदार कोण असणार आहे? आणि प्रशासन अनुचित प्रकार घडण्याची जर वाट बघत असेल तर हे अत्यंत महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. कारण सोलापूरमध्ये अशा प्रकारे एक विद्येचं माहेरघर होत असताना, सोलापूर एक विद्येचं माहेरघर होत असताना, विद्येचं हब होत असताना असे प्रकार जर होत असतील तर सोलापूरकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं जाणार नाही, याचं आमच्यासारख्या सोलापूरकरांना वाईट वाटतं आहे. तर पुण्यामध्ये ज्यावेळेस एक घटना मध्यंतरी घडली त्यानंतर पुण्याच्या ST स्टँडमध्ये काय घडत होतं, या स्टँडमध्ये देखील अशाच पद्धतीने निरोधची पाकिटं जी आहेत ती पडलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर खरं तर जाग जी आहे ती एक प्रकारे यायला पाहिजे होती. मात्र ही वसतिगृह 2011 पासून साधारणतः बंद आहे आणि 2011 पासून आतापर्यंत साधारणतः 16 वर्ष या ठिकाणी होत आहेत. आणि या 16 वर्षामध्ये देखील ही किती या इमारतीचा आणि कशा पद्धतीनं वापर झाला असेल हे आपण या ठिकाणी बघताय. खरं तर प्रशासनाला यानंतर जाग येईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. निधीच्या कमतरतेअभावी विद्यार्थिनींसाठीचं हे हॉस्टेल पूर्ण होऊ शकलं नाही. तुम्ही संपूर्ण इमारत जर बघितली तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीनं निरोधची पाकिटं, दारूच्या बाटल्या, नशेची साहित्य, अनेक प्रकारची गोष्टी जे ते तुम्हाला दिसतील. त्यामुळं प्रशासन आता तरी जागा होऊन या ठिकाणी खबरदारी बाळगेल का हा मोठा प्रश्न आहे. प्रशांत बाबर यांनी ज्या पद्धतीनं मुद्दा उपस्थित केला, कुठला तरी अनुचित प्रकार घडण्याची प्रशासन वाट बघतंय का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि या सगळ्यानंतर हे वसतिगृह लवकरात लवकर सुरू होऊन विद्यार्थिनींसाठी सोय उपलब्ध होईल अशीच अपेक्षा आपण या निमित्तानं बाळगूयात. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.